हिंदू धर्मग्रंथ गरुड पुराण आणि पौराणिक कथानुसार मृत्यूपंचकाशी संबंधित एक विशेष कथा सांगितली जाते, जी महाभारतातील पितामह भीष्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी जोडलेली आहे। ती कथा बघण्यापूर्वी आपण या मृत्यूपंचकाचा कालावधी काय आहे ते बघूया। हे मृत्यूपंचक जून 2026 मध्ये म्हणजे आता चालू आहे हा महिना 6 जून 2026 शनिवारी संध्याकाळी 7:03 सुरू होत आहे ते 11 जून 2026 गुरुवारी सकाळी 8:16 पर्यंत हा मृत्यूपंचक काळ असणार आहे। म्हणजे थोडक्यात 5 दिवसाचा हा मृत्यूपंचक काळ आहे। त्यामुळे ह्या कालावधीमध्ये काय करायचं आपण हे पुढे बघणार आहोत, पण त्या अगोदर बघूया या मृत्यूपंचकची कथा। पितामह भीष्म आणि बाणांची शय्या महाभारताच्या युद्धात जेव्हा पितामह भीष्म अर्जुनांच्या बाणामुळे घायल झाले तेव्हा त्यांनी शरशय्येवर म्हणजेच बाणांच्या बिछाण्यावर पडून राहणे पसंत केले। भीष्मांना इच्छा मृत्यूचे वरदान होते। सूर्य उत्तरायणात येईपर्यंत त्यांनी आपले प्राण शरीरात रोखून धरले होते। शरशय्येवर असताना पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला राजधर्म, मोक्षधर्म आणि आपद धर्माचा मोलाचा उपदेश केला। हा उपदेश ऐकून भगवान श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी भीष्मांना सांगितले, तुम्ही कार्तिक शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतच्या 5 दिवसात दिलेला हा उपदेश मानव जातीसाठी कल्याणकारी ठरेल। या 5 दिवसांना भीष्मपंचक असेही नाव मिळाले। भीष्मांनी ज्या 5 दिवसात म्हणजेच धनिष्ठा नक्षत्राच्या उत्तरार्धापासून ते रेवती नक्षत्रापर्यंत आपल्या शरीराचा त्याग केला, ते 5 नक्षत्र म्हणजेच पंचक काळ होता। कथेनुसार या नक्षत्रांच्या प्रभावामुळे भीष्मांसारख्या महान आत्म्याला तर मोक्ष मिळाला, परंतु सर्वसामान्य मानवांसाठी हा काळ अत्यंत जड झाला। भगवान नारायण म्हणजे श्रीकृष्ण यांनी गरुड पुराणात संवादादरम्यान स्पष्ट केले आहे की या 5 नक्षत्रांमध्ये ग्रहाची अशी स्थिती असते की ज्यामुळे यमलोकाचे दरवाजे उघडतात आणि नकारात्मक ऊर्जा पृथ्वीवर जास्त प्रभावी असते। जर एखाद्या सामान्य मानवाचा मृत्यू ह्या काळात झाला आणि त्यावर योग्य विधी न करता अंत्यसंस्कार केले तर त्या आत्म्याला सद्गती मिळत नाही आणि तो प्रेत योनीत अडकून राहतो। म्हणजेच पौराणिक कथेनुसार या 5 नक्षत्रांचा स्वभाव म्हणजेच पुनरावृत्ती परत परत घडणे असा आहे। तर म्हणूनच अशी मान्यता पडली की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पंचकात म्हणजे या 5 दिवसात विशेषतः शनिवारी सुरू होणाऱ्या मृत्यू पंचकात झाला तर त्या नक्षत्राच्या प्रभावामुळे कुटुंबात किंवा गोत्रात इतर 5 लोकांवर मृत्यूचे संकट ओढवू शकते। या संकटापासून वाचण्यासाठीही अंत्यसंस्काराच्या वेळी कुशाचे म्हणजेच गवताचे किंवा पिठाचे 5 पुतळे किंवा बाहुल्या बनवून प्रेतासोबत जाळले जातात। आजकाल ब्राह्मण लोक स्वतःहून हे करतात, पण तरीही माहीत नसेल तर आपणही त्यांना योग्य मार्गदर्शन करून हे सांगणं गरजेचं आहे की ज्या व्यक्तीचा मृत्यू पंचकामध्ये किंवा शनिवारी मृत्यू होत असेल त्यांच्या मागे इतर कोणालाही हे संकट ओढवू नये म्हणून हा विधी करणं गरजेचं आहे। आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे या 5 दिवसाच्या कालावधीत खालील 5 गोष्टी करणे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते। 1. लाकूड गोळा करणे। काही बायकांना सवय असते की घरात जर चूल पेटवत असतील तर या काळामध्ये त्या लाकूड वगैरे गोळा करून आणतात, सरपण गोळा करून आणतात, पण हे करणं चुकीचं आहे निदान या 5 दिवसामध्ये। कारण ह्या काळात जळणं किंवा बांधकामासाठी लाकूड, गवत किंवा सरपण एकत्र करू नये किंवा खरेदी करू नये, यामुळे अग्नीचा धोका वाढतो अशी भीती असते। पलंग किंवा खाट बनवणे। मृत्यू पंचकात नवीन पलंग, खाट किंवा गादी खरेदी करणे आणि तयार करणे अशुभ मानले जाते। घराची छत स्लॅब टाकणे। चालू असलेल्या घराच्या बांधकामामध्ये या 5 दिवसात नवीन छत किंवा धाबा टाकू नये, यामुळे घरात क्लेश आणि धनहानी होऊ शकते। थोडक्यात या 5 दिवसामध्ये तुम्हाला जवळपास सर्वच कामं स्थगित करायचे आहे। आणि यामध्ये पण काही लोक विश्वास ठेवत नाही, अंधश्रद्धा बोलतात, ज्याचा त्याच्या मनाचा प्रश्न आहे, परंतु पुढे धोका आल्यानंतर मग आपण नशिबाला दोष देतो की माझ्या नशिबातच असं होतं। असं नाही, आपले कर्मच आपल्याला आपलं नशीब लिहित असतात। दक्षिण दिशेला प्रवास। दक्षिण दिशा ही यमराजाची म्हणजेच मृत्यूची देवता दिशा मानली जाते, त्यामुळे या काळात दक्षिण दिशेने प्रवास करणे टाळावे, अपघाताची शक्यता असते। त्यामुळे या सर्व माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच यासारखेच मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर घेऊन येत असते। रामकृष्ण हरी।